नमस्कार, माझं नाव नंदकुमार तुकाराम पाटील। आज आपण शहाद्यामध्ये ॲग्रो वर्ल्डचं जे एक्झिबिशन आहे ते जवळपास 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत होतं। तर ह्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी बऱ्याच इथं व्हिजिट ज्या दिलेल्या आहेत त्याच औचित्य साधून आमचे प्रफुल्ल डॉक्टर साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण आपल्याबरोबर जुडल्यानंतर कशा पद्धतीने थोडंसं त्यांचे अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत। तर त्यांच्याकडे 1-2 शब्दामध्ये ऐकू कशा पद्धतीने त्यांचे अनुभव आहेत। नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल सुरेश पाटील, माझं मूळ गाव औरंगपूर आणि मी माझ्या वैद्यकीय व्यवसायासोबत शेती व्यवसायही करत असतो। मुळात शेती व्यवसाय हा आपल्या भारतासाठी शेतीप्रधान देश असल्या कारणामुळे आपण ते नक्कीच आवडीने केला पाहिजे असं माझं मत आहे। आणि मुळात जी आवड मला निर्माण केली ती खरं तर विंटेक्स क्रॉप केअरने केली। मी माझा अनुभव असा शेअर करू इच्छितो की मी वैद्यकीय व्यवसायासोबत शेती करतो, परंतु आमचे वडील श्रीमान सुरेश गिरधर पाटील हे शेतीचा सगळा मॅन पॉवर बघत असतात आणि माझं काम अगदी प्लांटेशन पासून कल्टिवेशन पासून ते पीक कापणीपर्यंतचं मॅनेजमेंट मी बघत असतो। यासोबत मागच्या 5 वर्षापासून मी केळीचं विक्रमी उत्पादन आमच्या गावात घेत आहे। मुळात जे विक्रमी उत्पादन घेत आहे त्याच्यात मला साथ लाभली ती विंटेक्स क्रॉप केअरची। जेव्हा केळी या पिकासाठी आम्ही शेती करायला शेतकरी म्हणून उतरलो तेव्हा विंटेक्सचे आदरणीय नंदकुमार पाटील साहेब आणि विनायक पाटील साहेब यांचं प्रथम वर्षी मला मार्गदर्शन भेटलं। सर, मी सांगू इच्छितो, मला वाटतं तेव्हा कदाचित विंटेक्स क्रॉप केअरचे 15 ते 16 प्रोडक्ट्स असतील आणि आज 40 प्रोडक्ट्स विंटेक्स क्रॉप केअरचे आहेत। तर त्याच्या मागे एक कारण असं आहे की त्यांनी ती क्वालिटी मेंटेन करून ठेवली। आणि जेव्हा मी प्रथम वर्षी उत्पन्न घेतलं तर मला विंटेक्स क्रॉप केअरचे ते प्रोडक्ट्स वापरून साधारणतः सर मी सगळं लिहित असतो। मला प्रथम वर्षी मी सगळं लिहित असतो, मला प्रथम वर्षी 30.2 टन केळी एकरी आम्ही काढली। मग तो अनुभव मी परत पुढच्या वर्षी घेतला आणि आम्ही त्याच्यात बरेच बदल केले। वेळोवेळी माझं मार्गदर्शनासाठी सर असतातच, त्यांना विचारत गेलो आणि मग तेव्हा दुसऱ्या वर्षी आम्ही 31.4 पर्यंत तो एव्हरेज आणला। परत तो वाढ झाली, जसे विंटेक्स क्रॉप केअरचे प्रोडक्ट्स वाढत गेले तसे आमच्या उत्पन्नात ही वाढ होत गेली। सर, मागच्या वर्षी आपण एक्सपोर्ट्स केलं, सगळी ट्रीटमेंट आपण अगदी प्लांटेशनला मायक्रोरायझा पासून ते शेवटच्या क्षणी घर फवारणीपर्यंत आपण विंटेक्सचे सगळेच प्रोडक्ट्स वापरले। आणि मी अभिमानाने सांगतो, जर कोणाला हिशोब हवा असेल तर मी तुम्ही सांगणार 2019चा कुठल्या पंपात किती टक्के औषध तुम्ही किती ml घेतलं होतं ते सुद्धा मी लिहून ठेवत असतो, फक्त आपल्या नॉलेजसाठी। तर मी आपल्या अभिमानाने सांगेल की सर, मागच्या वर्षी आपण 32 टन एकरी केळीचं उत्पादन विक्रमी घेतलं होतं आणि त्याच्यात 80% आपण बाग एक्सपोर्ट केला होता। तर मी माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की शेतीत अनेक नवतरुण नवे युवक येत आहेत। पारंपरिक शेती तर होत असते, पारंपरिक शेतीसोबत आपण आवडीने ह्या पिकांचा अगदी प्लांटेशन पासून ते कल्टिवेशन पासून ते कापणीपर्यंतचा अभ्यास आपण केला पाहिजे असं माझं मत आहे। आणि जेव्हा मी नंदकुमार पाटील साहेब असो की विनायक पाटील साहेब असो, डॉक्टर साहेब आपल्याला हे औषध घ्यायचंय आणि टाकायचंय, की त्यांनाही सांगण्याच्या आधी विचार येतो की डॉक्टर साहेबांचा प्रश्न हाच असेल की हे डॉक्टर औषध कशासाठी वापरण्यात येणार आहे, त्याचे इफेक्ट काय असणार आहे आणि काय केलं, किती ml घेतलं तर आपल्याला रिझल्ट बेटर भेटेल। तर ते मला सांगण्याआधी त्याचा अभ्यास करून घेतात की डॉक्टरांना सांगायचं तर आपल्याला हे प्रश्न निश्चित उपस्थित होणार आहे। तर मी तरुणांना सांगेल की जरी आपल्याला कोणी सांगितलं की हे औषध वापरा, हे खतर वापरा, तुम्ही हे करा, पण आपण तरुणांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की मुळात ते औषध काय गोष्टीवर काम करते, त्याचं टायमिंग काय असतो एक्झॅक्ट, ते सगळ्यात मस्त। तुम्ही शेतीमध्ये एक कधी लक्षात ठेवायचं, टायमिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। टायमिंग गेल्यानंतर तुम्ही जर ते औषध सोडलं आणि 2 पटीने सोडलं तरी ते तुमच्या कामाचं नसतं। म्हणून मायक्रोरायझा हे कधी वापरलं गेलं पाहिजे, फर्टिगेशन कधी झालं पाहिजे, घर फवारणी कधी झाली पाहिजे, किती दिवसात झालं पाहिजे, तर हे सगळं तुमचं टायमिंगवर अवलंबून असतं आणि तेव्हाच तुम्ही विक्रमी उत्पादन घेऊ शकतात, हे मी तुम्हाला सांगतो। जर आपल्याला निश्चितच आपण शेती करायची आहे तर टायमिंगवर आधारित शेती करा
आणि चांगल्या कंपनीशी आणि चांगल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क ठेवून शेती करा. जे अधिकारी आपल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देतील त्यांच्याशी संपर्क ठेवून शेती करा. मार्केटमध्ये तर हजारो कंपन्या असतात. मी माझ्या नॉलेजच्या बेसवर सांगतो की मला सर खरंच खूप विंटेक्स क्रॉप केअर जवळ खूप चांगला अनुभव आला. आमचे प्रतीक पाटील सर आहेत, नेहमी फील्ड व्हिजिट करतात. फील्ड व्हिजिटवर गेल्यानंतर ते मला प्रश्न करतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त मी प्रश्न करतो तुम्हाला काय वाटलं असं. तर त्यांनाही माहिती आहे की शेती कशी झाली पाहिजे आणि कशी आपण केली पाहिजे. तर मुळात ते त्याच्यावरच अवलंबून असतं की आपण कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरत आहोत, त्याचा रिझल्ट आपल्याला किती भेटतो आहोत, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला ते विक्रमी उत्पादनाचा रिझल्ट हा भेटत असतो. मी मागच्या 5 वर्षापासनं शेतीत मी असो, माझ्या वडिलांनी जी भरारी घेतली त्याच्या मागे निश्चित विंटेक्स क्रॉप केअरचा खूप मोठा हात आहे. म्हणून मी विंटेक्स क्रॉप केअरचे जाहीर आभार मानतो. हे कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग नाही, तर हा माझा व्यक्तिगत अनुभव मी आपल्याशी शेअर केला आहे असं मी सांगतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू डॉक्टर साहेब. अतिशय चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी आणि जे काही तुम्ही शब्द बोललेत त्याच्यावरती खूप खूप धन्यवाद. आणि आता लास्टचा फक्त एकच प्रश्न आहे माझा की एवढं सगळं आपण केल्यानंतर जे विंटेक्स क्रॉप केअरची टीम आहे किंवा जे प्रोडक्ट्स आहे याला 100 पैकी तुम्ही किती मार्क देऊ शकता आताच्या याच्यामध्ये? तुम्ही 100 पैकी बोललात, जर 1000 पैकी राहिलं असतं मी 1000 सांगितलं असतं. धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब. कारण